पट्टी खाली आणि सर्व पाहुणे मान्यवरांचं विविध आपण नंतर पाहायचं का? मुरलीधरन सरांचं मुरलीधरन आमच्याकडे केरळमधला माणूस आहे आणि चारशे टन आमचा तयार आहे आणि आपला माल गेला मुरलीधर आपला माल UK मध्ये आणि आयर्लंडला एक्सपोर्ट झाला. बाहेर देशामध्ये माल 200 टन गेला, 200 टन गेलेला. अंबड तालुक्यात 200 एकर जमिनीवर केलं, 206 एकर, 10 एकर. थोडं मोबाईल मागे तुम्ही कुठून येणार होते? तरी ना तुम्ही कोण टाका ना त्याला सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी करायचे. भगवान कापसे यांचंही या ठिकाणी आपण त्यांना विनंती की त्यांनी मंचावरती यायचे. महोत्सवानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं मी संपूर्ण बाजार समिती छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो. समोर उभे असलेल्या सर्व पाहुणे मान्यवरांना विनंती की त्यांनी समोर येऊन बसून घ्यायचं आहे. प्रत्येकाच्या फोटोत आधी लावून होते गेले, त्यामुळे काही फरक पडत नाही. आता त्याची ताकद आली आहे एकत्र केल्यामुळे. आता विचार माननीय श्री संजय कदम साहेब, संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, तसेच पणन मंडळ महाराष्ट्र राज्य पुणे माननीय संजय कदम साहेब हे नानांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय संजय कदम साहेब हे आदरणीय नानांचं स्वागत करतील. तसेच आपल्या पणन मंडळामार्फत DC वाघ साहेब हेही कदम साहेबांचं स्वागत करतील. तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक माननीय डॉक्टर मुकेश बाराटे साहेब यांचं स्वागत मी सचिव शिरसाट साहेब यांना विनंती करतो त्यांनी बाराटे साहेबांचं स्वागत करावं.
पालकर साहेब यांचं स्वागत मी वाघ साहेबांना विनंती करतो, त्यांनी पालकर साहेबांचं स्वागत करावं. दये साहेब यांचं स्वागत मी निलेश शेट्टी यांना विनंती करतो, त्यांनी दये साहेबांचं स्वागत करावं. काटकरताई यांचं स्वागत मी भाषण नाना ठोंबरे यांना विनंती करतो, त्यांनी काटकरताईचं स्वागत करावं. सगळं नाना संचालक मंडळ ज्यांनी विशेष प्रयत्न केले असे वाघ साहेब, सन्माननीय खलीलभाई, जिल्हा दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन तथा संचालक सन्माननीय नंदुअण्णा काळे, सन्माननीय पुणे मार्केट कमिटीचे संचालक दामवांना नवभुते, सन्माननीय देवळांकर साहेब, सन्माननीय सर्व संचालक मंडळ, उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आत्मरमान्य पुरस्कार मुळे मामा, मतेनाना, अजिनाजी धामणे, हरणे साहेब, कापसे साहेब, या ठिकाणी सर्वच शेतकरी बांधव, आंबा उत्पादक, मी सर्वांचं या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो. पत्रकार बंधू यांचंही विशेष या ठिकाणी या महोत्सवाला नेहमी योगदान असतं, त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आपली 2018 पासून आंबा महोत्सवाची संकल्पना आपण या ठिकाणी चालू केली आणि यामध्ये आपल्या शेतीत आपले काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल, आंबा आणि इतर भरड धान्य या ठिकाणी आपण सगळ्यांना आमंत्रित केलं, सगळ्यांना या सहभाग घेण्याचं आवाहन केलं. या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. म्हणून या आंबा महोत्सवाचा एकच उद्देश असतो की शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला माल या ठिकाणी त्यांना विकता यावा आणि ग्राहकांना सुद्धा दर्जेदार आंबा या ठिकाणी मिळावा. आणि म्हणून या ठिकाणी आपण आंबा आणताना आपला चांगला दर्जाचा आंबा या ठिकाणी आणावा. शेवटी ते उत्पादन केलेलं पीक असतं, त्याच्यामध्ये कोणी शिरून पाहत नसतं, परंतु जितकी काळजी शेतकऱ्यांनी घेतली, आता आपण या ठिकाणी प्रत्येकानं आपापल्या नावाचा ब्रँड तयार केलेला आहे. कोणी गुरुदत्त मँगो आहे, ओमशाही मँगो आहे, अनेक वेगवेगळे आपले नामांकित शेतकरी कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत, आपल्या जिल्ह्यातील आहे, मराठवाड्यातील आहे. म्हणून या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा आपल्या पसंतीचा आंबा या ठिकाणी घेता यावा. आणि आपण बरंच पाहतो की ह्या पिकामध्ये अनेक प्रकारचे भेसळ करून आंबा पिकवला जातो, त्याच्यामुळं ग्राहकाला सुद्धा त्याच्या आरोग्याला धोका असतो. या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी सगळे अधिकारी वगैरे या ठिकाणी त्याची काळजी घेतलेली आहे. म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं ही सगळी व्यवस्था या ठिकाणी मोफत उभा करून केली जाते. म्हणून शहरवासियांना या मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकाधिक गिराईक घेऊन शेतकऱ्याचा माल खरेदी करावा, जेणेकरून डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्याच्या हातामध्ये जातील. म्हणून मी अधिकचं न बोलतो, या ठिकाणी आपल्याला सर्वांना या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो की आपला माल या ठिकाणी आणावा आणि गिरायकालाही शुभेच्छा देतो की आपण खरेदी करावा आणि योग्य दराला या ठिकाणी असं होऊ नये की बाकीच्या ठिकाणी जास्त कमी भाव मिळतो, आपल्याकडे जास्त भाव मिळतो. मग या दोन्हीचं संतुलन ठेवून आपण आंबा खरेदी विक्री करावा. आणि आपल्या सर्वांचं पुन्हा मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्याने आंबा आणणं ही एक प्रथा सुरू केली आणि तिला बऱ्यापैकी सहकार्य मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे भरड धान्य म्हणतो त्याचाही मार्केट
हे ते नेहमीसाठी असतं, परंतु त्या भरड धान्याचे फायदे काय आहे हे आपल्याला वर्ष दीड वर्षापासून अधिक जाणवायला लागले. कारण त्याचा खूप प्रचार झालाय, केंद्र सरकारने प्रचार केला. इतकंच नव्हते, आपले बाजरीचे पदार्थ अमेरिकेच्या अध्यक्षाला खाऊ घातले. आणि मला वाटतं ही पहिली वेळ असेल भारताची एका मोठ्या देशाच्या अध्यक्षाला आपले बाजरी ज्वारीचे पदार्थ खाऊ घालणं. त्याचं आतापर्यंत कोणाला सुचलं पण नव्हतं. त्याचे फायदे आहेत, परंतु त्याचा कोणी इतिहास आपल्याला सांगितलं नाही, काही माहिती नाही. एक काळ असा होता की गहू हे मिळत नव्हते खायला, गहू खायला माणसं तरसत होते, अशी पण वेळ होती. आणि आता गहू भरपूर मिळतात, परंतु ज्वारी बाजरी कमी झाली. आणि म्हणून आजाराचंही प्रमाण, आता आम्ही कधी कधी खेड्यापाड्यात फिरतो, एखाद्याच्या मौतीला गेलो तर हे विचारतो यांचं वय काय, 102 वर्ष, 103 वर्ष, 99 वर्ष, 98 वर्ष. आणि माणसं एवढी जगली कशी, तर त्यांनी त्यांच्या लहानपणी हेच सगळं खाल्लंय, हे सगळं खाल्लंय म्हणून त्यांचं शरीर बळकट झालंय. आणि आता त्यामुळे त्यांचं रोगराईचे कुठेही त्यांना त्याने आता त्याचा प्रचार अधिक व्हायला लागला. आणि आपण अगदी मोठ्या हॉटेलमध्ये लग्नाला गेलो तरी हे पदार्थ आता आवर्जून केले जातात, इतकं त्याचं महत्त्व वाढलंय. आणि त्याच्यामुळे मग ह्या कोणी शेतकरी हे कमी पेरत होता ते आता अधिक पेरायला लागला. आंब्याचं तर आपल्याला खरं म्हणजे आंबा सगळ्या फळाचा राजा म्हणून आपण मान्य करतोय आणि त्याचा तसा प्रचार आहे. आपल्या भागातही आता केसर आंबा बऱ्यापैकी अवघड करतात, परंतु जे शेतकरी व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहतील त्यांचे फळबागात चांगले आहेत. पण जे शेतकरी आपल्याला पूरक व्यवसाय आहे शेतीला अशा भावनेतून करतात त्याचं मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून त्याची निगा करणं आणि वेळच्या वेळी त्याची औषधं आणि वेळच्या वेळी त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणं आणि अधिकाधिक चांगलं झाड तयार करणं हे ज्या शेतकऱ्याला जमलं त्या शेतकऱ्याने त्याचा अधिक फायदा घेतला. आणि इथला आंबा आता मराठवाड्यातला केसर आंबा परदेशातच जायला लागला. कोकणाच्या लोकांना असं वाटू नये आता की आमचं फक्त. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.